तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या डोक्यावर भरपूर खर्च डोंगर आहे, किती कर्ज असेल, या सेवेने निश्चितच तुमचं कर्ज फिटलं जाणार आहे. ही सेवा किती दिवस करायची, कशी करायची आणि कोणत्या दिवसापासून करायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली. तर आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा. खूप लाभदायक माहिती आहे आणि ही सेवा तुम्ही जर मनापासून कराल 100% तुमच्या डोक्यावरचं कर्ज फिटले जाणार आहे. तर ही सेवा कशी करायची आहे बघा, गुरुवारपासून चालू करायची. ही सेवा कशी आणि कुठे बसून करायची हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मध्ये आधी न थांबवता जर व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात येईल ही सेवा थोडीशी आहे पण प्रचंड लाभदायक आहे. तर बघा, आपण सकाळपासून रुटीन कसं करायचं, सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची. आपल्या अंगावर पिवळं वस्त्र असावं, काळं वस्त्र अजिबात नाही. अन्न त्या दिवशी वर्ज्य करायचं. आणि मेन म्हणजे आपल्याला गुरुचरित्र अध्यायात गुरुचरित्र ग्रंथामधील एक अध्याय वाचायचंय. म्हणजे त्या दिवशी निश्चितच ब्रह्मचर्याचं पालन आलं, अन्न वर्ज्य आलं. अपशब्द कुणालाही बोलायचे नाही, कुणाच्याही बाबतीत बैठकीत कसल्याही बसायचं नाही, जेणेकरून आपली सेवा भली आणि आपण भली. ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आता मग प्रश्न आला सेवेचा. का वेळ मिळतोय हे बघा. प्रत्येक गावात दत्त महाराजांचं मंदिर असतंच, कारण केंद्र जर असलं तर अतिशय उत्तम, कारण जिथे केंद्र आहे तिथे बाहेर औदुंबरचं झाड असतं. तसंच दत्त महाराजांचं मंदिर जिथे आहे तिथेही औदुंबरचं झाड असतं. तर औदुंबरच्या झाडापाशी बसून ही सेवा करायची. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या गुरुवारी काय करायचंय, दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं. मंदिरात बसून संकल्प करायचा. बसायला जाताना आसन घेऊन जायचं. थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू, अष्टगंध, फूल आणि खडीसाखर आणि दूध घेऊन जायचं. बघा, एवढ्या गोष्टी आपण पारायणाला जातानाही घेऊन जातो. आसनवर बसायचं, अशा स्वरूपात हात करायचा आणि संकल्प करायला घ्यायचा. उजव्या हातात पाणी घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, खडीसाखर व्हायचं आणि दत्त महाराजांकडे बघायचं. हे दत्त महाराज, माझं जे काही डोक्यावर तुमचं काही कर्ज असेल तो आकडा सांगा आणि ते कमी करायचंय. मला ह्या सेवा तुम्ही फक्त माझ्याकडून, मी हे 11 गुरुवार सेवा करणार आहे. ही सेवा माझ्याकडून कुठल्याही संकटात करून घेऊ नका, कोणतेही माझ्यावर संकट येऊन देऊ नका. माझ्याकडून खूप प्रेमाने मनोभावे हे व्रत करून घ्या, हे पारायण करून घ्या आणि मला ही सेवा करायची आणि माझ्यावरचं आलेलं संकट तुम्ही दूर करून टाका. हे म्हटल्यानंतर ते पाणी तामणमध्ये सोडा आणि ते पाणी तुळशीला औदंबरला घालायचं नाही, कुठल्याही फुलाच्या झाडाला घाला. एक थेंब असू द्या, तो कुणाच्याही पायदळी नाही झाला पाहिजे, कारण तो संकल्पाचं पाणी असतं, उत्कृष्ट आणि अतिशय श्रेष्ठ असतं. लक्षात आलं तर तुम्हाला संकल्प झाल्यानंतर औदुंबूरच्या झाडाखाली या, तिथे त्रिवेणी घाला, नतमस्तक व्हा. औदुंबूरच्या पुढे सुद्धा जी काही मनोभावे 11 प्रदक्षिणा घालायच्या. 11 प्रदक्षिणाचा काळ 12 मिनिटाचा असला पाहिजे. 11 प्रदक्षिणा घालताना तुमच्या मनात फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्रच असला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुमचा प्रश्न पण नाही, तुमचं संकटही नाही. बघा, 12 मिनिटाचा काळ असला पाहिजे 11 प्रदक्षिणा घालताना. त्या 11 प्रदक्षिणा घालायच्या. 11 प्रदक्षिणा झाल्यानंतर नतमस्तक व्हायचं, बसायचं, आसन तिथं टाकायचं, आसन घ्यायचं आणि त्याच्या समोर आपण बसायचं. ग्रंथ घ्यायचा, व्यासपीठ घ्यायचं, ग्रंथ व्यासपीठवर ठेवायचं, ग्रंथाला अष्टगंध लावायचा, औदंबूरच्या झाडाला अष्टगंध लावायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं, दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आणि 18वा अध्याय वाचायला चालू करायचं. जो की असा अध्याय वाचायचा की त्याची ओवी त्याचा शब्द उमगला पाहिजे, त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे. 18वा अध्याय आहे संकटमोचक. संकट सगळं दूर होणार आहे, कर्जाचा डोंगर तुमचा कमी होणार आहे. तुमचं काही कशातून ही प्राप्ती कशी होते ही तुमच्या लक्षात येणार आहे, कारण लक्ष्मी विष्णूची सेवा असते. लक्ष्मी विष्णूची सेवा कराल, मनापासून हाक माराल, दत्त महाराजांना हाक माराल, स्वामी समर्थ महाराजांना हाक माराल, 100% रिझल्ट येतो. जो करील सेवा तोच खातो मेवा. बघा, लक्षात घ्या. आणि त्याच्या संध्याकाळी झोपाच्या अगोदर विष्णू नामावली तुम्हाला वाचलीच गेली पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम. कर्जाचा डोंगर असू द्या. ह्या सेवेने तुमचं कर्ज कसं फिटतं हेही तुम्ही बघा. खूप मोठी, खूप उच्च कोटीची सिद्धमय तोडगा, सिद्धमय उपाय आणि सिद्धमय सेवा आहे. तर गुरुचरित्र मधला 18वा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. एकच अध्याय वाचा, तोही औदुंबूर झाडाखाली बसून वाचा. तेव्हा त्याचं मोल, तेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळेल. सेवा करताना कधी कुणाविषयी अनादर करू नका, काही कपटी भावना बोलू नका. तुमच्या अंगावर पिवळं वस्त्र असावं, काळं वस्त्र जवळ आसपासही नसावं. अगदी डोक्यापासून पायाच्या चपलापर्यंत काळं वस्त्र धारण करायचं नाही. पर अन्न नाही, पर पाणी नाही. ब्रह्मचर्याचं पालन डबल का सांगते, कारण कुठलीही चूक होता कामा नये. मग म्हणता तुम्ही ताई मला ह्याचा उपाय रिझल्ट नाही भेटला. कुठली तरी चूक जरी घडली तरी आपल्याला त्याचं फलश्रुती मिळत नाही, कारण गुरुचरित्र असा ग्रंथ आहे, जितकी नियमावली पाळाल, जितकं कडक पाळाल, तेव्हा त्याची फलश्रुती दिसून येते. तुमच्या लक्षात आलं असेल आणि मनापासून व्यक्त करता तुम्ही ही सेवा करून अनुभव सांगाल.
तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा. श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला